नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आंतरवली सराटी बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील आणि असंख्य सहकार्यांनी उपोषण आरंभले. 25 तारखेला उपोषण सुरुवात झाले. आज 28 तारीख, चौथा दिवस. सगळी स्थिती चिंताजनक झाली. दादांना बोलता येत नाही. अनेक उपोषणकर्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यांना सलाईन लावण्यात येते. मेडिकलचा स्टाफ त्यांना काही जणांना अटेंड करतोय, पण कोणी पाणी सुद्धा घ्यायला तयार नाही. दादांच्या तब्येतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकतर आधीच याच्या आधी 5-6-7 उपोषणानं दादांचं शरीर हे चाळण झालेलं आहे आणि अशा परिस्थिती म्हणजे त्यांना जोरानं बोलता देखील येत नाही. म्हणजे स्टेजवरती जाणाऱ्या 4 पायऱ्या चढताना सुद्धा त्यांना धाप लागतो किंवा दुसऱ्यांची मदत घ्यायला लागते. अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करू नये अशी सगळ्या समाजाची इच्छा होती. पण त्यांनी असं सांगितलं, समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ठाम आहे. एकदा ठरवलं की ते माघार घेत नाही. आणि त्यांनी जी मागणी केली सर्वांना माहिती आहे. ओबीसी प्रवर्गातून गरजवंत मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या आणि त्यांचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात करा. खरं तर आजचा चौथा दिवस. आंतरवली सराटीमध्ये सर्वच जण, असंख्य जण उपोषण करतायत. सर्वत्र काळजी आणि चिंता ग्रासलेली आहे. असंख्य उपोषणार्थी आहेत. डॉक्टर स्टाफ सगळा प्रयत्नशील आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत शासनाकडे मात्र म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री मजेत राजकारण करताना दिसत आहेत. त्यांना या उपोषणाची साधी दखल सुद्धा अद्याप घेतलेली नाही असं दिसून येत आहे. सगळं आबादी आहे. फारसं कोणाला काळजी आहे असं दिसून येत नाही. एक तर मराठा समाजाचे आमदार खासदार हे कोणत्या गोष्टीनं त्या बीजेपी मध्ये गेलेत हे सर्वच जण जाणतात. त्यांना समाजाची इतकी जराही काळजी नाही असंच नेहमी वाटतं. एक तर फडणवीस साहेब यांनी आतापर्यंत दखलही घेतली नाही किंवा कोणतीही चर्चाही सुरू केलेली नाही. याचा फार समाजाला राग आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. इकडं परिस्थिती दुसरी. एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत शिवसेना पक्षाचे. शिंदे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मूव्ह केलेल्या होत्या. सकारात्मक वातावरण होतं. पण आता या परिस्थितीमध्ये त्यांनी काहीही केले असं दिसून येत नाही. दुसरे उपमुख्यमंत्री तेही मराठा समाजाचेच आहेत. पण अजितदादांना मराठा समाजाप्रती प्रेम आहे असं दिसून येत नाही. ते नेहमी फडणवीस साहेब जे म्हणतात त्यांच्या रीला ओढण्याचं कामच करतात. बरेच जण म्हणतात ते स्वतः अडचणीत आलेत. प्रचंड मोठ्या घोटाळ्याच्या केसेस आणि ईडी लागेल आणि आपण आत जाऊन बसलो तर बाहेर पडणार नाही. अशा चर्चेमुळं आणि अशा परिस्थितीमुळं ते भारतीय जनता पार्टीचा सोगा धरून पाठीमागणं आहे. या गोष्टीचं खरंच एक खंत वाटते की मराठा समाज म्हणून आपण पाठीशी राहतो का, तर मराठा समाज हा मराठा समाज म्हणून पाठीशी राहत नाही याचं हे द्योतक आहे मित्र. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10% SCBC आरक्षण दिलं.
ते मागितलं होतं का मराठा समाजाने, मनोजदादा जरांगे पाटलांनी? ते कधीही मागितलेलं नव्हतं. असं असताना ते आरक्षण माथी मारलं आणि मराठा समाजाचं दुसरं मोठं नुकसान असं त्यांनी केलं की 10% मध्ये जे EWS आहे त्या EWS त्यांनी काढून घेतलं. म्हणजे एक तर मागितलेलं दिलेलं नाही आणि जे शासनानं मंजूर केलेलं आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी ताबडतोब ऍक्टिव्ह होऊन मनोजदादा जरांगे पाटील आणि सगळ्या उपोषणकर्त्यांच्याकडे तातडीनं येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली पाहिजे. समाजाच्या नेत्यांना हे समजलं पाहिजे की हे सगळं समाजाच्या भल्यासाठी आहे. खरं तर 83 क्रमांकाला कुणबी आहे. महाराष्ट्रातील सगळे शेतकरी हे कुणबी आहेत आणि कुणबी म्हणून त्यांचे दाखले मिळाले पाहिजेत. अनेक मागण्या ज्यात केलेत त्याच्यामध्ये शिंदे साहेब असतील, त्यांची हे वाढली पाहिजे, मुदत वाढली पाहिजेत आणि ज्या ठिकाणावर 3-4 ठिकाणावरून जी कागदपत्र आणलेले आहेत, गॅजेट्स आणलेले आहेत, म्हणजे हैदराबादचं गॅजेट असेल, साताऱ्याचं गॅजेट असेल, पुण्याचं गॅजेट असेल, कर्नाटकातनं आणलेलं गॅजेट असेल, या गॅजेटनुसार मराठा समाजाचं कुणबी पण सिद्ध होत आहे. ते ॲक्टिव्ह करून त्या पद्धतीनं त्यांना दिलं पाहिजे, अशी ही प्रमुख मागणी आहे. माझं असं मत आहे की शासनानं तात्काळ लक्ष घालावं. कोणतीही म्हणजे आता वेळ करू नये. बऱ्याच जणांची तब्येत अत्यंत गंभीर आहे. सगळेच अंतरवाली सराटीमध्ये चिंतातूर आहेत. मुख्यमंत्री दुर्लक्ष करतील, पण समाजाचे 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी तरी ह्याच्यामध्ये लक्ष लवकरात लवकर घालून हा प्रश्न सुटावा आणि मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशा पद्धतीनं काम करावं, अशी सगळ्या समाज बांधवांची इच्छा आहे. मित्र, फडणवीस साहेब, त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे की ते एखादा प्रश्न सोडवण्यासाठी त्या आंदोलनाला प्रतिआंदोलनाचं स्वरूप देतात. ते सरळ कुठलं काम करत नाहीत, असा सगळ्यांचाच त्यांच्यावरती आरोप आहे. आणि मराठा समाजाच्या विरोधात OBC समाजाला त्यांनी उभं करायचं गेल्या वेळेला प्रयत्न केला आणि हे आरक्षण त्यांनी हाणून पाडलं होतं. आता ते तसं करणार नाहीत असे वाटतंय. एक तर एक वर्ग असा आहे, तो असं म्हणतो की हे EVMचे मुख्यमंत्री आहेत, कारण यांना समाजाच्या मतांची गरज नाही, OBCच्या मतांची गरज नाही. बरेचसे असे OBC आहेत की ज्या लोकांना, म्हणजे उदाहरणार्थ धनगर समाजाचं आरक्षण आजही दिलेलं नाही आणि EVM असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल त्यातून त्यांनी हे मतदान मिळवलेलं आहे. म्हणजे आम्ही सत्तेवरती कसं यायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे, आम्हाला तुम्ही भीती घालू नका, अशी कदाचित भावना देवेंद्र फडणवीस साहेबांची असेल. पण हे गैर आहे. सगळ्याच गोष्टी नेहमीप्रमाणे येतील असं सांगता येणार नाही आणि सर्वच गोष्टी EVM वरती लादूनही चालणार नाही. खरं तर आहे किंवा नाही याचं कन्फर्मेशन अजून झालेलं नाही. तथापि लाडकी बहीण योजनेचं एक वेळा जे आता मदत झालेली आहे त्या मदतीमुळं कदाचित यांना सत्ता मिळाले अशी त्यांची भावना असेल. कोणत्याही समाजाचं त्यांना फारसं हे मदत झालेली नाही अशी स्थिती आहे. तेव्हा लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावरती चर्चा सुरू करून मनोजदादा जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा सुरू केली पाहिजेत आणि हा प्रश्न कायमचा इतिहासात तुमच्या नावांची नोंद होईल की हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. अन्यथा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. धन्यवाद मित्रांनो. माझ्या पोस्टवरती आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.